नमस्कार. आज आपण आयकर अपीलीय न्यायाधिकरण म्हणजे ITAT मध्ये विभागीय प्रतिनिधित्व वाढवण्याच्या उद्देशाने आयकर विभाग तरुण व्यावसायिकांचा एक गट नियुक्त करण्याचा विचार करीत आहे आणि त्याबद्दलची जी पदभरती आहे त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. इन्कम टॅक्स विभाग भरती 2026. तत्पूर्वी तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. त्याचबरोबर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण तुम्हाला इथं पदांचं नाव, पदांची संख्या, वयोमर्यादा, मानधन, नोकरी करण्याचं ठिकाण, शैक्षणिक पात्रता, त्यानंतर प्राधान्य पात्रता, कामाचे स्वरूप, निवड प्रक्रिया, अर्ज सादर करण्याची पद्धत, ईमेल इत्यादी सर्व माहिती या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला देणार आहोत. चला तर मग आपण सुरुवात करूया इन्कम टॅक्स विभाग भरती 2026. इन्कम टॅक्स विभाग भरती नोटीस फॉर इन्व्हायटिंग ॲप्लिकेशन्स अर्ज मागवण्याबाबत. आयकर अपीलीय न्यायाधिकरण ITAT मध्ये विभागीय प्रतिनिधित्व वाढविण्याच्या उद्देशाने आयकर विभाग खालील तपशिलानुसार तरुण व्यावसायिकांचा यंग प्रोफेशनल्स एक गट नियुक्त करण्याचा विचार करत आहे. यामध्ये पदाचं नाव आहे तरुण व्यावसायिक म्हणजे यंग प्रोफेशनल्स. पदाची संख्या आहे 2. वयोमर्यादा आहे जाहिरातीच्या तारखेप्रमाणे उमेदवाराचे वय 35 वर्ष त्यापेक्षा जास्त नसावे. पीरियड ऑफ कॉन्ट्रॅक्ट म्हणजे कराराचा कालावधी हा 1 इयर म्हणजे 1 वर्षाचा आहे. समाधानकारक कामगिरीच्या आधारे आणखी 1 वर्षासाठी तो वाढवता येईल. निवड झालेल्या उमेदवारास नियमित नोकरीचा हक्क राहणार नाही. लोकेशन म्हणजे स्थान आहे पुणे. मानधन आहे 60,000 प्रति महिना एक रकमी. याच्यासाठी शैक्षणिक पात्रता आहे भारतीय नागरिक ज्यांच्याकडे मान्यता प्राप्त विद्यापीठ हे महाविद्यालय आणि राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या संस्थांकडून कायद्याची पदवी म्हणजे ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट इन लॉ किंवा चार्टर्ड अकाउंटंट अशा दोन्हीपैकी कोणतीही पदवी असणं गरजेचं आहे. उमेदवाराने 3 वर्षाचा LLB किंवा 5 वर्षाचा LLB डिग्री पदवी अभ्यासक्रम किंवा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम किमान 50% गुण मिळवलेले असावेत किंवा चार्टर्ड अकाउंटंट पात्रता प्राप्त केलेली असावी. त्यानंतर आहे प्राधान्य पात्रता प्रेफर्ड क्वालिफिकेशन्स. तर याच्यामध्ये कर विषयक आर्टिकलशिप पूर्ण केलेले चार्टर्ड अकाउंटंट. 2 आहे कर विषयक संशोधन कार्य प्रकल्पांमध्ये गुंतलेले कायदा पदव्युत्तर आणि माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान ICT कौशल्ये, उत्तम संवाद कौशल्ये व आंतरवैयक्तिक कौशल्ये असलेले उमेदवार. कामाचं स्वरूप आहे म्हणजे जॉब डिस्क्रिप्शन. याच्यामध्ये तरुण व्यावसायिकांना CIT किंवा SRDR यांच्या कार्यालयाशी जोडले जाईल. त्यांना प्रकरणांच्या कागदपत्रांचा अभ्यास करणे, करदात्याने अवलंबिलेल्या निर्णयाचे विश्लेषण करणे, विभागाच्या बाजूने असलेले निर्णय शोधणे, आवश्यकतेनुसार भिन्न तथ्ये ओळखणे व संक्षिप्त नोंदी व लेखी सादरीकरण तयार करणे अपेक्षित आहे. तसेच CIT SRDR यांनी दिलेल्या विशिष्ट मुद्द्यांवर संशोधन किंवा अभ्यास करणे अपेक्षित आहे. संबंधित CIT उमेदवारास सामील होताना अपेक्षित कामगिरीबाबत संक्षिप्त मार्गदर्शन देतील. सिलेक्शन प्रोसेस म्हणजे निवड प्रक्रिया आहे छाननी आणि मुलाखत, स्क्रीनिंग आणि इंटरव्ह्यू. अर्ज सादर करण्याची पद्धत आहे मोड ऑफ सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन हा ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज प्रोफॉर्मा अनुच्छेद 6 प्रमाणे खालील पत्त्यावरती पाठवायचा आहे. ह्या पत्त्यावरती द्यायचा आहे pune.adicit.gudical@incometax.gov.in आणि टपालाचा पत्ता आहे म्हणजे पोस्टल ॲड्रेस आहे ऑफिस ऑफ द कमिशनर ऑफ इन्कम टॅक्स ज्युडिशियल पुणे
आयकर भवन 12 साधू वासवानी रोड पुणे. म्हणजे आयकर आयुक्त किंवा न्यायिक पुणे, आयकर भवन 12 सद्गुरू वासवानी रोड पुणे 411-001. आता याच्यामध्ये सूचना अशी आहे की निवड झालेल्या उमेदवारांना ईमेल किंवा स्पीड पोस्टाद्वारे मुलाखतीसाठी बोलवले जाईल. मुलाखतीसाठी टीए किंवा डीए दिला जाणार नाही. नो टीए और डीए शॅल बी पेड फॉर अटेंडिंग द इंटरव्ह्यू. मुलाखतीच्या वेळी उमेदवाराने आपला बायोडाटा व मूळ प्रमाणपत्रे सादर करणे आवश्यक आहे. सादर करण्याची म्हणजे अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख आहे 10/4/2026. अपूर्ण अर्ज किंवा मुदतीनंतर प्राप्त झालेले अर्ज सरळ नाकारले जातील. तपशीलवार जाहिरात आणि अर्जाचा नमुना पुढे आपण बघणारच आहोत. तर या भरती प्रक्रियेसाठी Annexure 3 ऍप्लिकेशन फॉर्म फॉर यंग प्रोफेशनल स्कीम याच्यासाठीचा हा फॉर्म दिलेला आहे. या ठिकाणी तुमचा फोटो लावायचा आहे. पासपोर्ट साईज फोटोग्राफ इन द बॉक्स, या बॉक्समध्ये तुमचा फोटो लावायचा आहे. इथं नेम ऑफ द ऍप्लिकांट इथं ब्लॉक लेटर्स मध्ये नाव लिहायचं आहे. फादर्स मदर्स नेम लिहायचा आहे. डेट ऑफ बर्थ, डेट, मंथ आणि इयर अशा पद्धतीनं म्हणजे DDMMYY या फॉर्मॅटमध्ये जन्मतारीख लिहायची आहे. जेंडर लिहायचं आहे. नॅशनॅलिटी लिहायचं आहे. नंतर ऍप्लिकंट कम्प्लीट प्रेझेंट पोस्टल ऍड्रेस लिहायचा आहे तुमचा. फोन नंबर किंवा मोबाईल नंबर, ईमेल ऍड्रेस इथं ह्या प्रत्येक चौकोनामध्ये टाकायचं आहे. त्यानंतर इथं तुमचं क्वालिफिकेशन टाकायचं आहे. अकॅडमिक क्वालिफिकेशन इन रिव्हर्स ऑर्डर स्टार्टिंग फ्रॉम द लेटेस्ट. म्हणजे आत्ताचं जे तुमचं काही झालं असेल LLB वगैरे किंवा इतर काही तुमचे कोर्सेस झाले असतील तर त्या पद्धतीनं इथं सिरियल नंबरनं लेटेस्ट सुरुवातीला घ्यायचं आहे. जे रिव्हर्स ऑर्डरमध्ये करायचं आणि त्याप्रमाणे पुढं पुढं करत जायचं. तर त्याच्यामध्ये सुद्धा सिरियल नंबर, डिग्री, इयर, सब्जेक्ट, युनिव्हर्सिटी किंवा इन्स्टिट्यूटचं नेम, पर्सेंटेज ऑफ मार्क आणि डिस्टिंक्शन इफ एनी जे काही असेल तिथे तुमचं लिहायचं आहे. नंतर इथं 10व्या नंबरला आहे प्रोफेशनल क्वालिफिकेशन इन रिव्हर्स ऑर्डर स्टार्टिंग फ्रॉम द लेटेस्ट. इथं प्रोफेशनल क्वालिफिकेशन तुम्ही लिहायचं आहे. त्याच पद्धतीनं संपूर्ण कॉलम्स आहेत ते भरायचे आहेत. नंतर तुमचं क्वालिफिकेशन लिस्ट ऑफ रिलेव्हंट टेक्निकल अँड अकॅडमिक पब्लिकेशन्स ॲड मोर शीट्स इफ नेसेसरी. इथंही तसंच दिलेलं आहे. सिरियल नंबर, डिग्री, इयर, सब्जेक्ट, युनिव्हर्सिटी, पर्सेंटेज ऑफ मार्क आणि डिस्टिंक्शन इफ एनी जे काही असेल ते तुमचं इथं डिस्टिंक्शन लिहायचं आहे. नंतर रिलेव्हंट एक्सपिरियन्स ॲड मोर शीट्स इफ नेसेसरी. जे तुम्हाला एक्सपिरियन्स असेल तो इथं तुम्ही लिहायचा आहे. ABCDE याप्रमाणे इथं ती माहिती भरायची आहे. 13 मध्ये ब्रीफ नोट 750 शब्दांमध्ये तुमचं सुटेबल फॉर द इन एंगेजमेंट ॲड मोर शीट्स इफ नेसेसरी. तुमचं जे काही ब्रीफ नोट आहे ती 750 वर्ड्स मध्ये सोबत जोडायची आहे. नंतर डिक्लेरेशन आहे. सिग्नेचर ऑफ द ऍप्लिकंट आहे. तुमचं नाव लिहायचं आहे आणि वरती सही करायची आहे. ठिकाण लिहायचं आहे. तारीख लिहायची आहे आणि हा अर्ज 2 पानांमध्ये असलेला अशा पद्धतीनं भरून दिलेल्या पत्त्यावरती पोस्ट करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. त्याचप्रमाणे आमचे इतर व्हिडिओ सुद्धा येत असतात ज्याच्यामध्ये आम्ही नोकरीच्या अनुषंगाने ज्या काही जाहिराती येत असतात सरकारी विभागातील किंवा निम सरकारी विभागातील येत असतात त्या आम्ही आमच्या व्हिडिओमध्ये घेऊन येतच असतो. तर तुमच्या माहितीसाठी तुम्ही त्या बघू शकता आणि त्या पद्धतीनं तुम्ही त्या विभागामध्ये ऍप्लिकेशन करू शकता. जे काही आपलं क्वालिफिकेशन असेल त्यानुसार तुम्ही त्या विभागामध्ये नोकरीसाठी अर्ज करू शकता. तर त्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलच्या सोबत राहा. आम्हाला चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग अँड सबस्क्राईब.